तर आज ना मी मस्त मोमोज बनवणार आहे। तर त्यासाठी ना मी इथे बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेतला, त्याच्यामध्ये अर्ध पळी तेल टाकलं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकून ना मस्त असं मऊ गोळा बनवून घ्यायचा पिठाचा। मग पीठ तर मळून घेतलं होतं। मग नंबर आला भाजी कट करायचा। भाज्या एकदम बारीक कट करायचं म्हटलं ना की मला तर खूप कंटाळा येतो, पण हे जेव्हापासून चॉपर मागवले ना तेव्हापासून ना भाज्या कट करायचं काम ना खूप हलकं झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये मस्त असं बारीक ना कोबी कट करून घेतला आणि मग 2 शिमला मिरची टाकलं त्याच्यामध्ये बारीक कट करायला, ते पण मस्त असं बारीक कट करून घेतलं। आणि माझ्याकडे ना गाजर नव्हतं त्याच्यामुळे गाजर काय टाकलं नाही मी। मग 1 कांदा 1 टोमॅटो ते पण मस्त असं बारीक चॉपर मध्ये कट करून घेतलं आणि ते अद्रक लसूण पण मी ना खिसून घेतलं होतं एकदम बारीक। आणि ते बघितलं का रेसिपीचा संसार। मग कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून ना मस्त असं त्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। मग कांदा टोमॅटो टाकून ते पण मस्त असं फ्राय करून घ्यायचं आणि मग नंतर शिमला मिरची टाकायची, ते पण मस्त असं फ्राय करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं कोबी पण मस्त असं ना फ्राय करून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये टाकला अर्धा चमचा सोया सॉस, अर्धा चमचा ना काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं। आणि आमचा उंदीर मामा उठला होता, मग त्याला घेऊनच माझी रेसिपी बनवायचं चाललं होतं। मग सगळं असं मिक्स करून घेतलं आणि अद्विकला ना लाडी गोडी लावायचं काम चाललं होतं। मग अद्विक तर बसला साईडला। मग म्हटलं चला पुढच्या रेसिपीला स्टार्ट करूया। मग आपलं ना इथे मंचुरियनचं सारण रेडी झालं होतं, ते प्लेटीत काढून घेतलं। मग इथे पिठाचा गोळा पण घेतला होता। म्हटलं चला आता याचे मस्त छोटे छोटे गोळे बनवूया आणि मस्त याला लाटून घेऊया। म्हणजे याला ना पुरीसारखं लाटायचं। आणि मोमोज ना मी पहिल्यांदाच घरी ट्राय केलेत बरं का, बाहेर पण मी एकदाच खाल्लेत आणि घरी तर मी पहिल्यांदाच ट्राय केलेत, कारण आमच्या घरच्यांनी एकदाही मोमोज खाल्लेले नाहीयेत, कारण त्यांना ना ते मोदकच वाटतात। मग ते मोदक तिखट का बनवतात असं वाटतं, त्याच्यामुळे म्हटलं चला घरी बनवूया। मी पहिल्यांदा ट्राय केलं होतं, त्याच्यामुळे ना मला हे मोमोजचे ना अशा गुड्या असतात ना त्या पिठाच्या, त्या पाडता येत नव्हत्या। तर तशा प्रकारे ना मी सगळे मोमोज बनवून घेतले होते। पातेल्यामध्ये पाणी वाफवण्यासाठी ठेवलं, चाळणीला मस्त तेल लावून ठेवलं आणि त्याच्यामध्ये ना सगळे मोमोज ठेवून आता म्हटलं चला वाफवण्यासाठी ठेवूया। मला ना अशाच प्रकारे ना एकदा फ्रायवाले मोमोज पण बनवायचे। तर मस्त असे ना मी मोमोज वाफवण्यासाठी ठेवलं आणि हे राहिलेलं सारण फ्रीज मध्ये ठेवलं होतं। म्हटलं संध्याकाळी यांनी आल्यानंतर ना बनवूया। आणि मी इथे मस्त रेडी झाले होते, कारण मला थोडंसं काम होतं आणि तेवढ्यामध्ये माझे मोमोज पण रेडी झाले होते। मग माझ्याकडे ना मेयोनीज वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं शेजवान चटणी बरोबर खाऊया। पण याला ना शेजवान चटणीची पण गरज नव्हती बरं का, एवढं टेस्टला मस्त लागत होतं। सगळ्यांनाच घरामध्ये खूप आवडले मोमोज, मला तर खूप आवडले। तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा। आणि आज होतं 31st, मग हॅपी न्यू इयरचा केक ना 12 वाजता कट करायचं आमचं चाललं होतं। तर असा होता माझा आजचा दिवस। चला बाय।